अपने वस्त्र खुद संभालो द्रौपदी, अब गोविंदा आएंगे. अपने वस्त्र खुद संभालो द्रौपदी, अब गोविंदा आएंगे. मैत्रिणींनो, किती काळ आपण स्वसंरक्षणासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहायचंय. कलकत्त्याच्या डॉक्टरवरती झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं अख्खा भारत ढवळून निघालाय. तोच बदलापूरसारखी आणखी एक घटना आणि पुण्यातली घडलेली आणखी एक घटना समोर येते आणि मन कुठेतरी उद्विग्न होतं. मग अनेकांना असा प्रश्न पडतो की आपल्या मुलींना आपण बाहेर पाठवायचं की नाही. तर घरात बसवून ठेवण्यापेक्षा मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले किंवा अशा सिच्युएशनमध्ये अडकल्यानंतर मुलींनी याच्यातनं धाडसानं किंवा मन शांत ठेवून बाहेर कसं पडायचं या विषयावरतीच आजचा पॉडकास्ट घेऊन मी आपल्यासोबत आली आहे. तर या पॉडकास्टमध्ये 2 तज्ज्ञ व्यक्ती माझ्यासोबत असणार आहेत की जे या घटनांमधनं बाहेर पडण्याचे काही ट्रिक्स तुम्हाला देणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. तर आज यांच्या फिटनेस स्टुडिओमध्ये मी आली आहे आणि इथे माझ्यासोबत आहेत रोहित खंडागळे आणि कांचन निकम सर. रोहित आणि कांचन सर मार्शल आर्ट या विषयात गेल्या अनेक वर्षापासून त्याचे वर्कशॉप घेतात आणि तज्ज्ञ आहेत. तर स्वसंरक्षणाच्या अनेक ॲक्टिव्हिटीज ते पुण्यामध्ये आणि पुण्याच्या बाहेर सुद्धा चालवतात. तर तुमच्या दोघांचंही आजच्या या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत. थँक्यू. सध्या या सगळ्या घटना घडत आहेत त्यामुळे मला असं कुठेतरी तुमच्याशी बोलावं असं वाटलं की स्वसंरक्षण हे मुलींसाठी खूप महत्त्वाचं आहे. तर तुमचं काय मत आहे याच्यात? सगळ्यात आधी तर संरक्षण म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. बऱ्याच लोकांना वाटतं संरक्षण म्हणजे माझ्यावर एकदा हल्ला झाला की मग मला करायला लागणारी गोष्ट म्हणजे स्वरक्षण. तर तसं नाही आहे. त्या एखाद्या घटनेमध्ये अडकणार कसं नाही याचं जे आपण काळजी घेतो त्याला आम्ही जास्त चांगलं संरक्षण म्हणतो. आणि त्यानंतर हे सगळे प्रिकॉशन घेतल्यानंतर पण तुम्ही समजा अडकलाच तर काय काय करू शकतो त्याला आम्ही टेक्निक्स म्हणतो. पण स्वरक्षण ही एक कन्सेप्ट आहे. कोणत्याही ॲक्शनपेक्षा सुद्धा स्वरक्षण हे डोक्यात पाहिजे रादर दॅन अटॅक झाल्यानंतर डिफेंड करण्यामध्ये. त्यापेक्षाही ते तुमच्या डोक्यात हवं. आम्ही नेहमी सांगतो की सेल्फ डिफेन्स किंवा संरक्षण हे अटॅक झाल्यानंतर सुरू होत नाही तर ते त्या आधीच सुरू होतं. तर सर्वात चांगला रामबाण उपाय सिच्युएशनमधून बाहेर पडायचा म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये पडूच नाही. पण आता हे असं कसं होऊ शकतं तर त्या बाबतीत आपण थोडंसं आणखी सांगतो. ठीक. तर मला सांगा की संरक्षण म्हणजे नेमकं काय? स्वसंरक्षण हे मुलींनी म्हणजे आता माझ्यासारख्या अनेक स्त्रियांच्या मनात प्रश्न येतो की आम्ही बाहेर पडायचंच नाही का. तर बाहेर न पडणं हा त्याच्यावर उपाय नाही आहे. तर मग स्वसंरक्षण किंवा स्वरक्षण म्हणजे नेमकं काय हे आमच्या श्रोत्यांना सांगा. बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की स्वरक्षण किंवा स्वसंरक्षण हे एखादी घटना घडल्यानंतर केलं जातं किंवा माझ्यावर अटॅक झाला की मग मी काहीतरी करून स्वतःला वाचवतो हे म्हणजे स्वरक्षण असं बऱ्याच लोकांना वाटतं. पण आम्ही म्हणतो की स्वरक्षण म्हणजे त्या घटनेत पडूच नाही हे खरं स्वरक्षण आहे. आणि याचा सगळ्यातला रामबाण उपाय म्हणजे त्या सिच्युएशन पासून लांब कसं राहायचं किंवा ती सिच्युएशन कोणून त्यातनं न पडता कसं हे करायचं ह्याला आम्ही खरं संरक्षण म्हणतो. हे एक्सप्लेन करायला आम्ही काही गोष्टी हे केल्या तयार केल्या. तर कांचन सर त्या एक्सप्लेन करतील. रोहित सरांनी सांगितलं आता की रामबाण उपाय कुठल्याही सिच्युएशनमधून बाहेर पडायचा म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये पडूच नाही. आता हे थोडंसं काउंटर इंट्युएटिव्ह वाटतंय पण आता आमचा एक अटॅक ट्रायंगल म्हणून एक कॉन्सेप्ट आहे तो मी आता जरा एक्सप्लेन करतो. तर त्यात अटॅक ट्रायंगल म्हणजे जसं त्रिकोणाला 3 बाजू असतात आणि तीनही बाजू असल्याशिवाय त्रिकोण पूर्ण होत नाही त्याचप्रमाणे अटॅक होण्यासाठी 3 गोष्टी गरजेच्या आहेत आणि त्यातली एकही गोष्ट जर का नसेल तर अटॅक होण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे त्यातला एक जरी बाजू रिकामी राहिली तरी समोरची व्यक्ती पुढच्या व्यक्तीवर अटॅक करणार नाही. ती कुठलीही सिच्युएशन असू दे नॉट नेसेसरी की ती रेप सारखी सिच्युएशन असेल. करेक्ट. तर ह्या अटॅक ट्रायंगलचे 3 बाजू म्हणजे कुठले आहेत तर पहिले आहे उद्देश इंटेन्शन की अटॅकरचं इंटेन्शन असेल तर तो अटॅक करेल.
दुसरी बाजू म्हणजे कॅपॅबिलिटी किंवा शक्ती त्याची जी काय असेल, क्षमता ही त्याला जर का असं वाटलं की अटॅक करणं हे माझ्या क्षमतेत आहे आणि मी हे अटॅक करून सुखरूपपणे बाहेर पडू शकतोय, तर तो अटॅक करेल. आणि तिसरं आहे ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. तर संधी असेल म्हणजे त्या अटॅक करून झाल्यानंतर मग तो सुखरूपपणे जाण्यासाठी असं त्याला जर का ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी मिळत असेल तर तो अटॅक करेल. तर ह्यापैकी कुठलीही एक बाजू नसेल तर अटॅक होणार नाही. तर आपण जेव्हा आपल्या दैनंदिन जीवनात वावरत असतो तेव्हा प्रत्येक वेळेला हे आपल्या आजूबाजूला आपली नजर पाहिजे आणि ही सिच्युएशन डेव्हलप होत नाही आहे याच्याकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. रोजच्याच जीवनात वावरताना एक जनरल अवेअरनेस तुमच्यामध्ये हवा, जो कुणामध्ये असावा की आपण या सिच्युएशनमध्ये शक्यतो अडकणार नाही याचं भान मुलींनी प्रत्येक वेळेस बाहेर पडल्यानंतर घेतलं गेलं पाहिजे. बरोबर. तर ह्या अवेअरनेसला, अवधानाला आम्ही सर्कल ऑफ अवेअरनेस असं म्हणतो. तर 360 डिग्री अवेअरनेस असं आम्ही याला नाव दिलेलं आहे. तर 360 डिग्री अवेअरनेस म्हणजे कसं काय हे करायचं, तर एंगेजमेंट पाहिजे. म्हणजे असं नको की तुम्ही तुमच्याच कामामध्ये गर्क आहात किंवा तुम्ही विचारांमध्येच गर्क असून तुम्ही वावरतात. तर आजूबाजूची काय परिस्थिती आहे त्याच्याबरोबर तुमचं एंगेज. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की आपण रस्त्यावरनं बघतो जाताना मुलं चालली आहेत आणि कोणी नाही, फक्त मुली आपण आत्ता कॉन्सन्ट्रेट नको करायला, मुलं मुली काही मोठी लोक रस्त्यावरनं चालली आहेत, रस्ता क्रॉस करतायत, फुटपाथवरनं चालले आहेत आणि चालत असताना त्यांच्या हातात फोन असतो, फोनमध्ये काहीतरी ते स्क्रोल करत असतात किंवा कानात इयरफोन घातलेले असतात आणि गाणी चालू असतात किंवा आता ह्यामुळे होतं काय, जेव्हा तुम्ही फोनवर स्क्रोल करताय चालत जाताना तेव्हा तुमचं आजूबाजूला लक्ष अजिबात नसतं किंवा तुम्ही कानात इयरफोन घालून चाललात, गाणी ऐकतात, आजूबाजूला काय चाललंय, आवाज काय येतोय, काय आहे हे काही नसतं. आता युजली माणसाला 180 डिग्री अँगलचं व्हिजन असतो. म्हणजे कोणत्याही व्यक्तीने जर समोर बोट ठेवलं, नाकासमोर बघितलं त्या नजरेच्या लेवलमध्ये आणि दोन्ही कानांच्या रेषेत जर हात ठेवले आणि हलवले तर त्यांना दोन्ही हात हलताना दिसतात, तिकडे न बघता सुद्धा. म्हणजे काय, आपल्याला 180 डिग्रीचा अँगल आहे पण आपण तो वापरतो का, हा मुद्दा आहे माझा. म्हणजे इथेच आम्ही म्हणतो की हे अवेअरनेस पाहिजे की आपण तो वापरतो का, आहे दिलेलं आहे पण आपण ते वापरत नाही. ते वापरलं तर कदाचित तुमच्याही वेळ यायचे चान्सेस खूप कमी होईल. आम्ही असं म्हणत नाही आहोत की ते कधीच नाही होणार, आमचा प्रयत्न झाला की ते चान्सेस खूप जास्त रिड्यूस करायचे. मग आणि हे का करायचं, तर जाताना तुम्हाला मग लोकांकडे जेव्हा तुम्ही लक्ष ठेवता, तर लक्ष ठेवता म्हणजे मी म्हणत नाही की प्रत्येक जाणाऱ्या माणसाकडे असं बघत जायचं, पण तुमचं जे आता हे 180 डिग्रीचा अँगल आहे, पेरिफेरल विजन म्हणतो आपण त्याला, तर त्या विजनमध्ये यू कॅन मेक आउट की माणसाचं बोलणं कसं आहे, चालणं कसं आहे, कसा उभा आहे, कसा बघतोय. आणि फ्रँकली आणि फॉर्च्युनेटली मुलींमध्ये हे सेन्सेस खूप जास्त असतात, एनहान्स्ड असतात. मी जेव्हा कोणत्याही शाळांमध्ये सेमिनार घेतो, कॉलेजेसमध्ये सेमिनार घेतो, तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली की मुली एकदा 4थी-5वीत गेल्या की त्यांना हे बॅड टच, बॅड आयसाईट, बॅड टॉक ह्या गोष्टी सेन्स व्हायला सुरुवात होतात. माझा प्रश्न आहे, त्या सेन्स झाल्यानंतरची त्यांची काय रिॲक्शन असते, त्या रिॲक्ट करतात का, त्या घरी जाऊन सांगतात का, लहान असतील तर ते चर्चा करतात का कोणाशी, किंवा जेव्हा यू कॅन सी की समोरच्याची नजर नाहीये चांगली समोर. छोटं उदाहरण आहे की रस्ता मोकळा आहे, तुम्ही रस्त्याच्या डाव्या हाताने चाललाय आणि समोरून एक माणूस रस्ता बदलून तुमच्या साईडला आलाय आणि तो परत पुढे चालत येतोय, तर तुम्ही रस्ता बदलता का, तुम्ही ते कष्ट घेता का रस्ता बदलायचे, का तुम्ही त्याच बाजूने चालत राहता. तुम्ही रस्ता बदलला तर सिच्युएशन पूर्ण वेगळी होऊन जाणार आहे. तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला, आपण मल्टीटास्क खूप करतो सध्याच्या काळात, तर मल्टीटास्क ही कन्सेप्टच बरोबर पद्धतीने आलेली नाहीये. म्हणजे आता मुलींचंच किंवा बायकांचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर स्वयंपाक करताना बायका स्वयंपाकात पोळी एका वेळेला करत असतात, भाजी करत असतात, भात बघत असतात, चिरत असतात. ह्या सगळ्या गोष्टी त्या एका वेळेला नाही करत. पोळी लाटून झाल्यावरती तव्यावर टाकून झाल्यानंतर त्या भाजीकडे बघायला जातात. त्या पोळी लाटताना भाजी नाही करत. मग तुम्ही चालताना फोनमध्ये का असतात, तुम्हाला फोन बघायचा आहे, तुम्ही थांबा, तुम्ही फोन बघा, ठेवा आणि मग चालायला सुरुवात करा.
तुम्हाला फोनवर बोलायचंय, थांबा, बोला आणि परत चालायला सुरुवात करा. म्हणजे कळत न कळत तुम्ही आमंत्रण देताय अशा सिच्युएशनला, म्हणजे तुमचं लक्ष नसेल तर तुम्ही आम्ही सरांनी ज्या 3 गोष्टी Awareness. सांगितल्या की माणसाचं इंटेन्शन, माणसाची कॅपॅबिलिटी आणि माणसाला दिलेली अपॉर्च्युनिटी, या 3 गोष्टी तुम्हाला मेकआउट करायच्या आहेत. समोरचा माणूस येऊन नाही सांगणार आहे आपल्याला की माझं इंटेन्शन आहे. म्हणजे EAA असं आम्ही म्हणतो, एंगेज, ॲनलाइज, ॲक्ट ऑर अवॉइड. असं तर हे कुठल्याही सिच्युएशनला हे लागू पडते. हे करून सुद्धा, प्रिकॉशन घेऊन सुद्धा आपण काही परिस्थिती अशा असतात की आपण ते अवॉइडच करू शकत नाही, आपल्याला त्यांना तोंड देणं गरजेचंच होतं. तर मग अशा वेळी आपल्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत तर ते आपण आता बघू. सर, सगळ्याच याचं आपण प्रिकॉशन तुम्ही म्हणला तसं तिन्ही अँगल समजा मॅच करून झाले, नाही समजलं आणि अनावधानाने आपण अशा सिच्युएशनमध्ये कोणी अडकलं तर नेमकं काय पाऊल त्या क्षणी उचललं गेलं पाहिजे? प्रत्येक सिच्युएशनला आपण कोणत्याही सिच्युएशनमध्ये अडकल्यानंतर कोणती ॲक्शन घ्यायच्या आधी त्या ॲक्शनचा रिस्क विथ बेनिफिट जो रेशो असतो तो अनालाइज केला गेला पाहिजे. आता ही जी कन्सेप्ट आहे ही आमची पर्सनल नाही आहे. हे बेअर ग्रिल्स म्हणून एक माणूस आहे, वेल नोन व्यक्तिमत्व आहे तसं, त्यांचं हे वाक्य आहे की यू हॅव टू अनालाइज द रिस्क विथ द बेनिफिट. म्हणजे समोरचा माणूस चाकू दाखवतोय आणि पैसे मागतोय, तर ते पैसे मी लपवून ठेवू का त्याला पैसे देऊ? म्हणजे मी पैसे ठेवण्यात मला माझा रिस्क जास्त आहे आणि रिस्क किती आणि बेनिफिट किती आहे, आणि मी त्याला पैसे देण्यात रिस्क किती आणि बेनिफिट किती आहे, हे अनालाइज करून मग तुम्ही एक उत्तर स्वतःला द्या. आता हे काही गोष्टी अशा आहेत की जिथे तुम्हाला सरेंडर करणं जास्त फायद्याचं आहे. हा, म्हणजे कोणी चाकूचा धाक दाखवून तुम्हाला लुबाडलं तर त्या क्षणी तुमचं म्हणणं की सरेंडर करणं जास्त. तुम्हाला एक्झाम्पल देतो मी. आता आम्ही रिस्क विथ बेनिफिट नंतरच्या ज्या हे आहेत, प्रत्येक सिच्युएशनमध्ये तुम्हाला 4 ऑप्शन्स असतात. एक ऑप्शन असतो सरेंडर, एक ऑप्शन असतो निगोशिएट, त्यानंतरचा ऑप्शन असतो फ्लाईट आणि एक ऑप्शन असतो फाईट. 4 ऑप्शन तुम्हाला प्रत्येक सिच्युएशनमध्ये, तुम्ही जर शांत डोक्याने विचार केला तर हे 4 ऑप्शन तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या कुठल्याही सिच्युएशनमध्ये अप्लाय करू शकता. करेक्ट. म्हणजे हा फक्त तेवढ्या घटनेपुरता मर्यादित न ठेवता ओव्हरऑल सगळं, म्हणजे स्त्री पुरुष सगळ्यांना हे ऍप्लिकेबल होत आहे. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर 2011 का 13 मध्ये बँगलोरमध्येच एका मध्यमवर्गीय बाईवर अटॅक झाला होता ATM मध्ये. म्हणजे त्या सकाळी 7 वाजता, आणि पण सकाळी 7 वाजता ते ATM मध्ये गेल्या. पुढच्या 10व्या सेकंदाच्या आत एक माणूस त्यांच्या मागे हात आला आणि शटर डाऊन केलं. आता याचा अर्थ काय होता की एकतर तो त्यांच्या मागावर होता इमिजिएट, किंवा तो तिथे ATMच्या बाहेरच होता. आता त्यांनी समजा, मी जसं मगाशी एक्सप्लेन केलं की जर आजूबाजूला लक्ष असलं असतं, जर त्यांनी बघितलं असतं तर त्याला इंटेन्शन कळाले असते, तर त्या कदाचित त्या सिच्युएशनमध्ये अडकले नसते. पण आता अडकल्या, तर अडकल्यानंतर त्यांनी आधी गन काढली, त्यांना धमकी दिला आणि गन ते आता जे आहेत ह्या गोष्टीमध्ये त्यांना कळतं की ती गन खेळण्यातली होती. पण गनला त्या घाबरत नाही बघितल्यानंतर मग त्यांनी मोठा सुरा काढला जो खरा होता, आणि तो काढल्यानंतर ऑफकोर्स तुम्हाला हातवारे आणि व्हॉइस नाही त्या व्हिडिओमध्ये, पण तुम्हाला त्या हातवारे आणि हे सगळं बघून तुम्हाला रिअलाइज होतं की तो पैसे मागत होता, फक्त ATM मधनं पैसे काढा आणि द्या, एवढंच त्याचं इंटेन्शन नव्हतं. पण त्यांनी काय केलं की त्यांनी ते इंटेन्शन होतं त्यांचं, सो त्यांनी काय केलं, त्यांनी ते ATM कार्ड पर्समध्ये ठेवलं आणि ती पर्स अशी दाबून ठेवली. ह्याचा अर्थ त्यांनी डिसिजन काय घेतलं, ना त्यांनी सरेंडरचं डिसिजन घेतलं, ना त्यांनी निगोशिएशनचं डिसिजन घेतलं, नाही त्यांनी फ्लाईटचा त्यांच्याकडे ऑप्शन अवेलेबल नव्हता कारण त्यांनी शटर डाऊन करून घेतलं होतं, ना त्यांनी फाईट करायचं डिसिजन घेतलं. त्यांनी डिसिजन घेतलं रेजिस्ट करायचं. आता रेजिस्ट केल्यामुळे झालं असं की त्या माणसाने 4-5 वेळा त्यांना धमकून बघितलं, सांगून बघितलं, पण त्या ऐकायला तयार नव्हता. एंड ऑफ द व्हिडिओ त्यांनी त्यांच्यावर अटॅक केला, ब्रुटली अटॅक केला, आणि त्यानंतर फॉर्च्युनेटली त्या जगल्या. पण पुढचे 8 महिने त्या कोमात होत्या.
आणि त्यानंतर जेव्हा कोमातनं बाहेर आल्यानंतर त्यांचा जेव्हा परत इंटरव्ह्यू घेण्यात आला तेव्हा त्यांचा पहिला असं वाक्य होतं, मी सरेंडर करून त्याला पैसे दिले असते तर मला जास्त ही वेळ आली नसती. फायदा झाला असता. याचा अर्थ काय की आता मी जसं मगाशी म्हटलं रिस्क विथ बेनिफिट, की त्या सिच्युएशन मध्ये रिस्क विथ बेनिफिट काय होतं की पैसे ATM मधनं एका वेळेला किती पैसे निघाले असते, असे 50,000 1 लाख. पण 1 लाखापेक्षा आता हे तुम्हाला कम्पेअर करायचं की तुमचं आयुष्य जास्त महत्वाचं आहे का 1 लाख जास्त महत्वाचं आहे, हे करून तो डिसिजन घ्यायचा आहे. इन केस त्यांनी फाईटचा डिसिजन चूज केला असता तर फाईटचा डिसिजन चूज केल्यानंतर तुम्हाला त्यातनं पुश थ्रू करणं फार गरजेचं आहे. डिसिजन नुसता घेऊन उपयोग नाही आहे, तर तो इम्प्लिमेंट करून त्याच्यातनं पुश थ्रू करणं खूप गरजेचं आहे. ही तयारी किती लोकांची आहे हा एक माझा खूप मोठा प्रश्न आहे. बरोबर, म्हणजे समोरून जर काही अटॅक आला तर मी त्याला किती पटकन प्रत्युत्तर देते हे किती महत्वाचं आहे. पेक्षा देऊ शकते का, अच्छा देऊ शकते का, मानसिक तयारी आहे का ते करायची, की बाबा आपल्याला शिकवलं जातं की कोणाला मारायचं नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की लोक पहिलं विचारतात त्याला लागलं तर काय करायचं. बरोबर. आणि मग पण अनफॉर्च्युनेटली समोरचा तो माणूस विचार करत नाहीये की आपल्याला लागलं तर काय करायचं. म्हणजे तर माझं एवढंच अपील आहे की मी बऱ्याच वेळेला लोकांना सांगतो की प्रत्येक माणसात बाय डिफॉल्ट सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम असतो. बरोबर. असं कुठेच नाही की तुम्ही स्वतःला कधीच कुठे वाचवत नाही, प्रयत्न करत नाही स्वतःला वाचवायचा. फक्त अशा सिच्युएशन मध्ये स्वतःला जास्त व्हॅल्यू द्या. माझा म्हणण्याचा पॉईंट आहे की दुसऱ्याचा विचार करण्याऐवजी स्वतःला जास्त आणि स्वतःला जास्ती बचावात्मकरित्या आपण वाचवू शकतो. येणार नाहीये. आता पुण्यातलंच एक उदाहरण आहे, तुम्ही वाचलं का मला आठवत माहिती नाही, तुम्ही वाचलंय का, भवानी कुठेतरी एका मुलीवर एकतर्फी प्रेमामुळे एक मुलगा कोयता घेऊन वार झाला होता. अगदीच एवढी रिसेंटली घटना अटॅक करत होता, आता 2-3 दिवसांपूर्वीच, आणि एका मुलाने मध्ये पडून तिला वाचवलं. बरोबर. तेव्हा काहीतरी हेही चाललं होतं आपल्या पुण्यामध्ये, मोर्चा वगैरे काहीतरी चालला होता. तर तो मोर्चातला होता, मला पूर्ण स्टोरी माहिती नाही, पण ज्याने वाचवलं त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर आता त्यांच्या मागची त्यांची स्टोरी खूप वेगळी आहे. त्यांनी ती आउट नाही केली कारण त्यांचे काही रूल आणि रेग्युलेशन्स आहेत. पण माझा म्हणण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू असा आहे की अशी लोक फार कमी आहेत जगात की जे तुम्हाला वाचवायला मध्ये येते. तुम्हाला स्वतःसाठी स्वतःच प्रयत्न केला गेला पाहिजे, आणि यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत की थोडासा फिजिकल फिटनेस. करेक्ट. पुढच्या प्रश्नाच्याकडे जाण्याच्या अगोदर एक माझ्या डोक्यात अजून एक शंका आहे की तुम्ही हे सगळं सांगता, अगदी मान्य आहे, पण सर्वसामान्य मी आहे, मलाही अवेअरनेस समजा नाही लक्षात आलं, पण ती घटना माझ्यासोबत म्हणजे घडत असताना मी डोक्याने शांत पाहिजे आणि शांततेत निर्णय घेतला पाहिजे. पण अशी घटना घडल्यानंतर जनरली मुली किंवा बायका पॅनिक होतात आणि मग तेव्हा किती काळ प्रतिकार करू शकणार आहे आपण या गोष्टीचा. तर पुढे जाण्याच्या अगोदर मला या मानसिकतेत काय असतं, म्हणजे ही मानसिकता काय असते हे सांगा. आता आपण पांढरपेशी लोकांमध्ये ही मानसिकता निर्माण होत नाही. आपण लहानपणापासून आपल्यावरचे जे संस्कार घडतात त्यातून ही जी पुश थ्रू करायची जी मानसिकता आहे ती आपल्याला नंतर आता डेव्हलप करायला लागेल. तर हे कसं करायचं, तर हे काही मेंटल एक्सरसाइजेस आपण करत राहायला पाहिजे. पहिली गोष्ट अवेअरनेसची पण प्रॅक्टिस करायला लागते. ते हळूहळू करत आपल्याला ती प्रॅक्टिस करत जायला लागते की दररोजच्या प्रत्येक क्षणाला आपण अवेअर राहायला पाहिजे वगैरे. हे असं आपण प्रॅक्टिस केली तरच ते आपल्या अंगात ॲज अ हॅबिट म्हणून ती बिनेल. त्याचप्रमाणे आपल्याला ज्याला मी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असं म्हणतो, तर आपण आपले प्रायोरिटीज आधीच एक मेंटल एक्सरसाइज करून प्रायोरिटीज डिफाईन करायला पाहिजेत. आणि मी जेव्हा लढाईची माझी कधी तयारी होणार आहे त्याची जी एक रेडलाईन आहे ती आपण आधीच ठरवून ठेवली पाहिजे. तर हे मेंटल एक्सरसाइजेस आपल्याला करत राहायला हवे आहेत. आणि त्याचबरोबर व्हिज्युअलायझेशनचं पण एक आपण हे प्रॅक्टिस करायला पाहिजे की बुवा जर का अगदी शेवटच्या टोकाला मग आपण रेजिस्ट म्हणजेच फाईट करायचं ठरवलं आहे तर पूर्णपणे आपण फाईट करतो आहोत असं व्हिज्युअलाइज करायला पाहिजे. आता आमचे काही टेक्निक्स हे अगदीच ब्रुटल आहेत.
तर त्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. आणि ती कधी आपण हे करणार, नाहीतर मग असं नको व्हायला की व छोट्या छोट्या गोष्टींवरून आपण एकदम ब्रुटली. यासाठी जो मेंटल कामनेस हवा आहे किंवा प्रसंगावधानपणा हा जास्त योग्य शब्द आहे. प्रसंगावधानपणा राखण्यासाठी मुलींनी नेमकं काय करायला हवं? रोहित सर, काय सांगाल? मी मगाशी म्हणलं तसंच की अवेअरनेस हा खूप मोठा रोल प्ले करतो यामध्ये. आता मार्शल आर्ट्समध्ये फार काही छान लाईन्स आहेत की तुम्ही ज्या डेली ॲक्टिव्हिटी करता दॅट कॅन बिकम युअर ग्रेटेस्ट मुवमेंट टू सेव्ह युअर सेल्फ. म्हणजे काय, आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर छोटं एक्झाम्पल आहे पण हे कधी शक्य आहे हे मी सांगतो. तुम्ही आता दिवसभरातला किती वेळा तुमचे केस असे कानामागे घालत असतात? साधारणतः 25-30 वेळेस. सो इट इज व्हेरी इझी मुवमेंट फॉर यू टू डू इट. आता हे कसं असतं, रस्त्याने जेव्हा आपण चालतो, गर्दीतनं जेव्हा चालतो, आपण हेही ऐकलं की मुलींना हात लावला गेलेला आहे, हे केलेलं आहे. आता हे का घडतं? कारण माणूस खूप जवळला जातो तेव्हाच ते शक्य आहे. आता इथे आम्ही काय सांगतो की तुम्ही जर गर्दीतनं चालल्या आहात आणि आता तुम्ही या बाजूला थांबा किंवा इकडनं येत आहे आणि मी तुम्हाला पास होतोय, तुम्ही चालत येत आहे समजा, तर चालताना जेव्हा मी तुम्हाला पास होतो तेव्हा तुम्हाला फक्त ती मुवमेंट करायची. ती का करायची? तर तुम्ही एक बॅरियर जनरेट करता तुमच्या दोघांच्या मध्ये. करेक्ट. पण हे कधी करू शकाल जेव्हा तुमचं हे लक्ष असेल की कोणीतरी माझ्या एवढ्या जवळनं जात आहे. सो ट्रू. म्हणजे तेच मगाशी सरांनी सांगितलं तोच की तो 360 डिग्री अवेअरनेस. 360 डिग्री अवेअरनेस प्लस आम्ही म्हणतो की प्रत्येक माणसाची एक पर्सनल स्पेस असते. म्हणजे पर्सनल स्पेस म्हणजे काय, तुम्ही एक हात समोर ठेवला स्वतःचा आणि त्या अंतराचं एक सर्कल तयार केलं स्वतःच्या भोवती, तर दॅट इज युअर पर्सनल स्पेस. म्हणजे काय की ह्या पर्सनल स्पेसच्या बाहेर एखादा माणूस उभा असेल तर तो जागेवर थांबून मला टच नाही करू शकत कोणत्याही एसेन्समध्ये. त्याला टच करायला माझी पर्सनल स्पेस हे करावी लागेल तरच तो माणूस मला हात लावू शकतो. हो, म्हणजे हे जास्ती जवळ आला तरच होऊ शकतं. एक हातावरती थांबवलं तर जनरली तो तुमच्या जवळ येईल. आता या सगळ्यामध्ये अवेअरनेस कुठे काम करतात की बाबा तुम्ही गर्दीच्या रस्त्यांमधनं चाललात, मेट्रोमध्ये उभे आहात, बसमध्ये आहात, ट्रेनमधनं चाललात, तर तुम्ही हे नाही मेंटेन करू शकत. बरोबर आहे. एका हाताचा डिस्टन्स तुम्ही हे नाही सांगू शकत की तुम्ही इतका लांब. बरोबर आहे. तर तेव्हा लोक सतत तुमच्या पर्सनल स्पेसमधनं जात असतात. आता मला हे विचारायचं आहे की इतकी लोक तुमच्या पर्सनल स्पेसमधनं जात असताना तुम्ही त्यांच्याकडे किती लक्ष ठेवतात? आणि मग लोक म्हणतील काय ठेवायचं? कारण त्याचं हे की कोण तुम्हाला काय करेल ह्याची गॅरंटी नाहीये. करेक्ट. सो लक्ष ठेवलं तर तुम्ही कदाचित ते अवॉइड करू शकता. जसं आम्ही म्हटलं की ते सिच्युएशन अवॉइड करणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. त्यासाठी लक्ष ठेवणं महत्वाचं आहे, त्यासाठी अवेअरनेस महत्वाचं आहे आणि त्यासाठी मल्टीटास्किंग थांबणं महत्वाचं आहे. या सगळ्या एकमेकांना जोडलेल्या गोष्टी. तर तसं आता तुम्हाला जेव्हा लक्ष असेल की मी तुमच्या पर्सनल स्पेसमधनं तुम्हाला पास होतोय, मी कदाचित काही करणारही नाही, पण इन केस जर केलं तर तुम्ही जे करताय दॅट इज फॉर इन केस. जसं आपण म्हणतो की इन केस झालं तर काय, बरोबर, त्यासाठीची ती तयारी असते. मग तुम्ही ती सिच्युएशनच अवॉइड करताय. काय होणार आहे, तुम्ही ते केलं आणि माझं इंटेन्शन असेल तर मला ऑपॉर्च्युनिटी नाही मिळणार. ऑपॉर्च्युनिटी नाही मिळाली तर काही होणार नाही आणि मग ते सरळ जाईल. तुम्ही जर नाही काही केलं तर मला ऑपॉर्च्युनिटी मिळते, मी काहीतरी करतो, मग तुम्ही रिॲक्ट करता. तेव्हा बऱ्याच वेळेला मुली रिॲक्ट करतही नाही. बरोबर, हाही एक खूप मोठा प्रॉब्लेम होतो. म्हणजे आता गणपती उत्सव येऊ घातले, दहीहंडीसारखे उत्सव, इथे इंटेन्शनली लोक जेव्हा तुम्हाला हात लावतात, पर्पजफुलीच करतात हे अगदीच, तर तेव्हा तुम्ही जस्ट अशी जरी मुवमेंट करून त्याला प्रतिकार करू, आय मीन एक स्पेस निर्माण करू शकता की माझ्या पर्सनल स्पेसमध्ये नको. आणि ही किती हलकी मुवमेंट आहे आणि किती रोजची मुवमेंट आहे की तुम्हाला ती प्रॅक्टिस करायची गरज नाही आहे. ती फक्त इंटेन्शनली त्या मुवमेंटला करायची गरज आहे. आणि कोणी त्या बाबतीत काही म्हणू नाही शकत, कारण कोणी ऑब्जेक्शन नाही घेऊ शकत त्यासाठी काही. करेक्ट. आणि असंही असतं की ऑपॉर्च्युनिटी दिसली की मग इंटेन्शन पण डेव्हलप. करेक्ट. असंही बऱ्याच वेळा तुम्ही जर का ऑपॉर्च्युनिटी कॅन्सल आउट केली इथून बॅरियर उभं करून, तर मी असं केल्याने एक बॅरियर इथे माझ्या भोवती उभं राहणार, म्हणजे कवच एक कड म्हणू शकतो की असं एक उभं राहू शकतं स्वतःच. काय आहे, तुम्ही जेव्हा सरळ चालता तेव्हा मला फार कष्ट नाही घ्यायचे, कुठेही तुम्हाला स्पर्श करायला. तुम्ही हे जेव्हा बॅरियर करता तेव्हा इथे मला स्पेसिफिक कष्ट घ्यायचे की जे लोकांच्या नजरेत येते.
बरोबर आहे. तेव्हा मग मी घाबरतो. 100 वेळा विचार करणार की हात लावू की नको. आणि अगदी परफेक्ट. या याच्यात होतं असं की समोरच्या माणसालाही कळतं की यू आर अवेअर. हां, करेक्ट. तुम्ही अवेअर आहात हे समोरच्याला कळतं. आता लोक म्हणतात रात्रीचं एकटं जाऊ नये मुलीने. माझं म्हणणं आहे, आता आपण प्रत्येक मुलीला नाही अडवू शकत, काम असतात, बऱ्याच गोष्टी असतात. तुम्ही करा, पण करताना जवळ काहीतरी अशा गोष्टी ठेवा की ज्यातनं तुम्ही स्वतःचं रक्षण करू शकाल. नक्कीच. खूप परफेक्टली सांगितलं सर तुम्ही की आताच्या गणपतीच्या किंवा दहीहंडीच्या काळामध्ये येणाऱ्या उत्सवांमध्ये जेव्हा खूप गर्दी असते आणि मुली बाहेर पडतात हे सगळ्या गोष्टी देखावे बघायला, तेव्हा किमान तुमची जी आहे की स्वसंरक्षणाची जी ॲक्शन आहे त्याच्याने किमान एक अवेअरनेस येऊ शकतो की येस शी इज अलर्ट, म्हणजे ती अलर्ट आहे आणि आपण टच करू शकत नाही. म्हणजे हा जेव्हा अवेअरनेस समोरच्या व्यक्तीच्या डोक्यात येईल तेव्हा कुठेतरी हे तुम्हाला बॅड टच अवॉइड करता येतील. खूप मस्त मुद्दा आहे हा आणि आपल्या दर्शकांना पण नक्कीच पटला असेल. अगदी छोटासा उपाय पण तुम्ही जरूर या गोष्टी करा. दुसरं महत्त्वाचं मला विचारायचं आहे की जसं काल ह्या पॉडकास्टच्या अगोदर जेव्हा आपली चर्चा झाली रोहित सर, तेव्हा इतक्या गोष्टी निघताना आपण बाहेर पडताना घेतो की मोबाईल घेतला का, चावी घेतली का, पर्स घेतला का आणि स्वसंरक्षणासाठी काही आहे का, ते इतकं मला ट्रिगर झालं. तर हे आपल्या दर्शकांना सांगा की आपल्या मैत्रिणी, आपल्या माता भगिनी जेव्हा बाहेर पडतील तेव्हा त्यांनी काय घेऊन फिरायचं आहे. आता आपण सर्कल ऑफ अवेअरनेस करून बघितलं. हे सगळे प्रिकॉशन्स करून झाले आणि तरीसुद्धा तशी परिस्थिती आपल्यासमोर उभी ठाकली तर कधी आपल्याला हे सगळ्या ऑप्शन्समधून गेल्यानंतर बेस्ट ऑप्शन आपल्याला फाईटचा कधी आपल्याला अवलंबायला लागतो. तर हे अशी परिस्थिती कधी येईल याची आपल्याला माहिती नाही. तर आम्ही प्रत्येक आमच्या वर्कशॉपला, सेमिनार्सना किंवा आमच्या सेशन्समध्ये आम्ही म्हणत असतो किंवा वेपनाइज युअर सेल्फ, किंवा एक वेपन आपल्याकडे आपण तयार पाहिजे, कारण हे आपल्याला आपली कॅपॅबिलिटी वाढवण्याला मदत करते. तर वेपन म्हणजे काय, तर कुठलीही वस्तू जी आपल्याला जास्त फोर्स अप्लाय करायला मदत करते, तर कुठलीही वस्तू वेपन म्हणून वापरता येते. आम्ही असं म्हणत नाही आहे की बुवा पेपर स्प्रे किंवा चाकू असंच काहीतरी असलं पाहिजे, असं नाही. कारण सध्या पेपर स्प्रे वापरावा असं खूप जाहिराती केली की पर्समध्ये तो जास्त आहे, तो का नाही वापरू शकत सर आपण? त्याच्यामध्ये काही लिगल गोष्टी पण आहेत, पण त्याच्यापेक्षा जास्त किंवा प्रत्येक वेपनचं जसे ॲडव्हान्टेजेस आहेत तसे डिसॲडव्हान्टेजेससुद्धा असतात. जसं आता पेपर स्प्रे वापरायचं म्हटलं तर हवेची दिशा कधी बदलेल आणि तुम्ही स्वतः त्याच्याने इजा होऊन जाते, म्हणजे उलटं तुमच्या डोळ्यात ते जाऊ शकतं. उलट सिच्युएशन आणखीन खराब पण होऊ शकते. नाईफचं पण चाकू ठेवला आहे आणि विषय वाढतोय असं वाटलं आणि आपण तो चाकूचं हे खूप ठिकाणी अलाउड पण नाही आहे ना, धारदार शस्त्र पण निषिद्ध होतं तिथे. हां, आणि ते परिस्थितीला एस्कलेट करण्याचं कारणीभूत होऊ शकतं. एस्कलेट म्हणजे तो विषय पुढे आणखीन जाऊ शकतो. आणि मग तुमची जर का प्रॅक्टिस नसेल त्या वेपनबरोबर तर मग ते तुम्ही कसं वापरणार? हां, तर त्याच्याने तुम्हाला स्वतःला इजा होऊ शकते. तर वेपनाइज युअर सेल्फ म्हणजे तुम्ही एक कुठलीही वस्तू जी तुम्हाला तुमच्या मानसिकतेला, तुमच्या शरीराला जी व्यवस्थित वाटते आणि तुम्हाला इकडे तिकडे घेऊन जाऊ शकता येते, जी तुम्ही नेहमी तुमच्याबरोबर बाळगू शकतात, ते तुम्ही वेपन म्हणून वापरू शकता. म्हणजे अगदी हा मोबाईल जरी घेतला तर याच्या कोपऱ्याने मी जर का मारलं तरीसुद्धा याच्याने खूप वाईट अशी इजा होऊ शकते. किंवा हे सर्वात चांगलं वेपन जे मला वाटतं ते म्हणजे हे असे चावी. म्हणजे तुमच्या 2 व्हीलरची 4 व्हीलरची चावी सेल्फ डिफेन्स म्हणून वापरू शकता. हां, जसं आता इथे असं मारलं तरी इथं खूप म्हणजे खूप इजा होईल असे जागा आहेत. ठीक आहे. आणि त्याच्याबरोबर तुम्ही आता हे वेपन म्हणून जर का तुम्ही ठरवलेलं आहे तर हे तुमच्या हाताशी लगेच येईल अशी पण तुमची प्रॅक्टिस पाहिजे. की असं नको व्हायला की बाबा पर्समध्ये ठेवलेलं आहे आणि मग वेळ आली की मग आपण ते पर्स उघडून अरे कुठे गेलं असं नको व्हायला. तर ती पण शेवटी परत
प्रॅक्टिसचा भाग आहे. तुम्ही प्रॅक्टिस ठेवली पाहिजे की तुमचं वेपन जे तुम्ही ठरवलेलं आहे तर ते तुमच्या लगेच हाताशी आलं पाहिजे. तुम्हाला वेळ पडली तर ती पटकन काढायची पण तशी सवय पाहिजे आणि मग तुम्ही ते कसे वापरणार आहात त्याची पण तुम्ही व्हिज्युअलायझेशन करून आणि मग प्रॅक्टिस पण तशीच झाली पाहिजे. म्हणजे आता सगळ्या मुलींनी तो अवेअरनेस ठेवणं खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा असा सूर येतो, चर्चा होते, अशा घटना घडल्या की अनेकदा असा सूर येतो की मुलींना समजवण्यापेक्षा मुलांच्या मानसिकतेवर भर द्या, मुलांची मानसिकता बदला, म्हणजे जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत. रोहित सर, गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही या विषयावरचे ट्रेनिंग देता, अनेक पालकांशी तुमचा संवाद होतो, तुम्ही नेमकं त्यावेळेस काय गाईड करता? आता खरं सांगायचं झालं तर हा जेव्हा सूर येतो मला थोडासा तो खटकतो, कारण ह्या सुरामध्ये बऱ्याच वेळेला असं असतं की मुलींना हे समजवण्यापेक्षा तुमच्या मुलांना मुलींची कसं वागायचं हे शिकवा. माझं म्हणणं आहे कुठलेच आई वडील स्वतःच्या मुलाला हे शिकवत नाहीत की तू रेपिस्ट हो किंवा तू असं वाग मुलीशी किंवा तू मुलीचा अनादर कर, आदर करू नकोस. मला तर असं वाटतं की प्रत्येक आई वडील स्वतःच्या मुलाला हेच सांगत असतात की मुलीचा आदर कर आणि हे कर. प्रॉब्लेम कुठे येतो जेव्हा प्रत्येक घराघरामध्ये मोकळेपणाने गोष्टींबाबत चर्चा होत नाही. बाबा आजकाल मुली घरी, आजकाल पुण्यातल्या अशा बऱ्याच शाळांमध्ये झालंय की शाळेतल्या शिक्षकांनी शाळेत झालेले मुद्दे दाबायला मुलीला सांगितले की तू घरी सांगू नकोस, बरोबर, किंवा घरातले काय विचार करतील, घरातले काय करतील या भीतीने मुली घरात सांगत नाही, मुलांशी ही चर्चा केली जाते. तर ह्या गोष्टी जेव्हा बदलतील किंवा घरातच मुलांची चर्चा करायला सुरुवात करा, मित्र म्हणून नाही तर आई वडील म्हणूनच, कारण तो मेसेज तसा वेगळा. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा सर, की मित्र म्हणून नाही तर आई वडील म्हणून ऑथेंटिकली तुम्हाला हे सांगायला पाहिजे. कारण मग तुम्ही जर नाही ही चर्चा केली तर बाहेर न मिळण्यासाठी तो सोर्स तुम्हीच परत मुलांच्या हातात देऊन ठेवलेला आहे. की आजकाल चौथी पाचवीतल्या मुलांच्या हातात फोन असतात, त्याचा ऍक्सेस कसा करायचा आपल्यापेक्षा त्यांना जास्त माहिती असतं. आपण जर ही घरात चर्चा नाही केली, त्यांना नाही समजवलं तर ते कुठनं ना कुठनं शोधणार आहेत, कुठून ना कुठून ते काढणार आहेत आणि मग तो इम्पॅक्ट वेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर जातो. काय होतं, फॉर एक्झाम्पल आता मी हे खूप मोकळेपणाने सांगतो पण आजकाल पॉर्न साईट्सवर मुलं फार सर्च करतात. भारतात सगळ्यात जास्त मध्ये झालं तर भारत वन ऑफ द दुसरा का तिसरा देश आहे पॉर्न साईट ऍक्सेस करणार. मुलांना हे रिअलाइज होत नाहीये की दॅट इज ऍक्टिंग. ते लोक काम त्याचे त्यांना पैसे मिळतात. जसं आज ते सगळं खोटं आहे, आभासी आहे, ते खोटं आहे सगळं. जसं आजकाल सिनेमामध्ये एक हिरो 10 विलनना मारतोय, हे फक्त सिनेमापुरतं मर्यादित आणि ते करायचे त्यांना पैसे मिळतात, हे खऱ्या आयुष्यात शक्य नाहीये. तसंच पॉर्न फिल्म्स ह्या एक ऍक्टिंगचा भाग आहे आणि त्याला त्या लोकांना त्याचे पैसे मिळतात, ते खऱ्या आयुष्यात तसं शक्य नाहीये. हे जोपर्यंत तुम्ही आणि आता आजकाल 18 वयानंतर असा कोणताही मला वाटत नाही माणूस असेल की ज्याने कॉन्सेप्ट सर्व केलेली नसेल, मुलगा असो मुलगी असो, असं म्हणत नाही की मुलंच फक्त हे करतात. पण ही चर्चा करायला ओपन सोर्स ठेवा तुम्ही स्वतः मुलांची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जी मोठी लोक आहेत त्यांनी ही चर्चा करताना आजूबाजूला पब्लिकली जेव्हा आपण एकमेकांशी चर्चा करतो, ती चर्चा करताना पण आपल्या आजूबाजूला लहान मुलं मुली किती आहेत किंवा यंगस्टर्स किती आहेत जे एका वयात येत आहेत, तर ते बघून आपण एकमेकांशी चर्चा केलेली बरं. कारण प्रत्येक कळत नकळत आपणही त्यांना वेगवेगळे मेसेजेस देत असतो, ते आपल्याकडनं बरंच शिकत असतात. फॉर एन एक्झाम्पल, मुली आणि मुलगा हे अपोजिट जेंडर आहेत आणि हे एकमेकांना अट्रॅक्ट करणारे हा निसर्ग आहे, नियम आहे, हा तुम्ही नाही बदलू शकत. पण एखाद्या मुलीवर कमेंट करणं आणि एखाद्या मुलीला कॉम्प्लिमेंट देणं ह्या दोन मधला फरक जोपर्यंत तुम्ही समजत नाही त्यांना किंवा तो दाखवून देत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी थांबणं थोडं अवघड आहे. कारण त्यांना ते कॉम्प्लिमेंट करायला, तुम्ही कॉम्प्लिमेंट केलं तर कुठल्या मुलीला नाही आवडत. आज पण ती कॉम्प्लिमेंट पाहिजे आणि ती खरंच मनापासूनची कॉम्प्लिमेंट पाहिजे, तर ती मुलगी अनकम्फर्टेबल होत नाही. आणि मुलींना मी जसं मगाशी म्हणलं, मुलींना कळतं, मुली मूर्ख नसतात, सेन्स असतो, मुलींना तो सेन्स असतो. मुलींना कळतं तुम्ही कॉमेंट करताय का तुम्ही कॉम्प्लिमेंट देताय. करेक्ट. तर ह्या गोष्टी सगळ्या त्यांच्याशी चर्चा करणं फार महत्वाचं आहे, मुलींची पण आणि मुलांची पण. मी असं
असं कोणाशीच म्हणत नाही की एकांशीच भूल आहे, हे कलेक्टिव्ह एफर्ट येते आणि हे सोसायटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कलेक्टिव्ह एफर्ट्स आहे. मला असं वाटतं की हे लवकरात लवकर जेवढं बदलत राहील तेवढं जास्त आपल्याला त्याचे रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. बरोबर आहे. होपफुली वाटतं मला. खरंच अगदी महत्त्वाचा मुद्दा रोहित सरांनी इथे मांडला की जिथे कलकत्त्याच्या घटनेत सुद्धा या गोष्टी घडल्यात, म्हणजे पॉनसाईड बघून त्या सगळ्या लोकांच्या डोक्यात ते सगळं घुमलं गेलं असं पुढे येत आहे. अनफॉर्च्युनेट गोष्ट सांगतो, जो रिझल्ट आहे तुम्ही आता कलकत्त्याचा विषय काढला, सोर्स खूप हे नाही आहे पण आहे की आज तो इन्सिडेंट झाल्यानंतर, कोलकात्याचा इन्सिडेंट झाल्यानंतर त्या मुलीच्या नावाचे व्हिडिओ सर्च खूप ठिकाणी केले गेलेले आहेत. हा गुगलचा डेटा आहे की त्या मुलीच्या नावाने व्हिडिओ सर्च खूप झाले पॉनसाईटवर. तर तेवढी विकृत होत चालली आहे ती बुद्धिमत्ता. ती बुद्धिमत्ता तेवढी विकृत का होत चालली आहे ह्याच्या मागची ही कारण आहे की तुम्ही काय देताय मेसेजेस तुमच्या हालचालींमधनं, तुम्ही काय संवाद साधताय त्या मुलांशी, हे खूप महत्वाचं आहे. का हे विचार आले डोक्यात की त्या मुलीचा व्हिडिओ मला दिसावा, त्या मुलीचा व्हिडिओ काढला गेला असेल, तो अपलोड झाला असेल, मग मला तो बघा, का ही इच्छा झाली. बरोबर आहे. कुठेतरी या सगळ्या गोष्टी चर्चेतनं, साधक बाधक चर्चेतनं, घरातनं सुद्धा घडल्या गेल्या पाहिजेत, बोललं गेलं पाहिजे या विषयावरती. जसं शाळेमध्ये अशा घटना घडतात आणि मुली पालकांना सांगायला घाबरतात, त्यामुळे अशा आणि किती विश्वासाने रिक्षावाले काका, दादा, शिपाई दादा म्हणून पालक अगदी निर्धास्तपणे मुलांना आपल्या शाळेमध्ये सुपूर्त करतात. पण तेव्हा जबाबदारी संपत नसून तिथे काय घडलं ही सगळी साधक बाधक चर्चा घरात सुद्धा मुलांनी आईवडिलांची आणि आईवडिलांनी मुलांशी केली पाहिजे. तर खूप खूप मस्त पॉईंट्स मिळाले आज आणि मला असं वाटतं की आपल्या ऐकणाऱ्या लोकांना पण खूप छान मुद्दे याच्यातनं मिळाले असतील. सो आता मोस्ट अवेटेड गोष्टी आज रोहित सर प्रत्यक्षिक दाखवणार आहेत की नेमकं अशा सिच्युएशनमध्ये आपण अडकलो तर कुठे कुठे पंच केला पाहिजे, कुठे कुठे मार्क दिला पाहिजे, जेणेकरून तुम्ही याच्यातनं रेस्क्यू पळून त्याला घायल करून तुम्ही पळून जाऊ शकता. सो हे प्रत्यक्षिक बघूयात. ह्या काही बेसिक मुवमेंट्स आहेत ज्या तुम्ही घरी खूप इझिली प्रॅक्टिस करू शकता आणि वेळ आली तर ह्या खूप इझिली परफॉर्मही करू शकता. ह्याच्यासाठी तुमच्यावर कोणी मॉनिटर करायची किंवा तुम्हाला कोणी काही शिकवायची गरज नाही आहे. सुरुवातीला जर बघितलं तर त्या जेव्हा हाताने, नुसत्या हाताच्या ताकदीने करतात तेव्हा त्याची ताकद फार कमी लागली जाते आणि ते खूप इफेक्टिव्ह वाटत नाही आहे. पण त्यामागे जेव्हा त्या अंगाचं वजन टाकतात त्या ताकदीमागे, तेव्हा ऑटोमॅटिकली त्या स्ट्राईक्सची ताकद एकदम वाढली जाते. मध्ये तुम्ही एखादं वेपन जेव्हा इंटिग्रेट करता, जसं की किल्ली, तेव्हा ते खूप जास्त इफेक्टिव्ह होतं जेव्हा तुम्ही ते सॉफ्ट स्पॉटला टार्गेट करून त्याचा अटॅक केला जातो, जसं आता तुम्हाला दाखवलं जात आहे. सॉफ्ट स्पॉट्स म्हणजे काही 2-3 स्पॉट्स असतात की टेम्पल म्हणजे तुमचं कानाच्या वरचा जो भाग असतो डोक्याचा तो, किंवा गळा जिथे तुमचा कंठ असतो तो, किंवा स्टर्नम म्हणजे छाती आणि पोटाच्या मध्ये तुम्ही जर हात लावलात तर एक खड्डा तुम्हाला जाणवेल, तर तोही खूप सॉफ्ट स्पॉट असतो. आणि सगळ्यात इझिली ॲक्सेसिबल आणि खूप जास्त त्रासदायक म्हणजे एखाद्या माणसाचा लिंगाचा भाग, जिथे तुम्ही लाथ मारू शकता, ज्याने खूप इफेक्टिव्हली तुम्ही एस्केप करू शकता कुठल्याही सिच्युएशनमधून. आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला तर हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. स्वसंरक्षणासाठी तुम्ही काय टिप वापरता याचं पण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून याचा उपयोग सगळ्यांनाच होईल. आज स्वसंरक्षण फक्त स्त्रियांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे, तर पुरुषांबाबतीत सुद्धा हे तितकंच लागू पडतं. हे आजच्या पॉडकास्टमधनं सरांनी खूप छान पद्धतीनं समजून सांगितलं. फिट फ्युजन स्टुडिओ आणि स्टील कोअर मार्शल आर्ट क्लब हा पुण्यामध्ये कार्यरत आहे, जिथे कांचन सर आणि रोहित सर हे त्याचं प्रत्यक्षिक देतात, त्याचे डेमो देतात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या कॉर्पोरेट ऑफिसेसमधनं ते प्रत्यक्षिक देतात, स्वसंरक्षणाचे धडे देतात. तर तुम्हाला जर हवा असेल त्यांचा नंबर तर तुम्ही तसं कमेंटमध्ये सांगा. त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईल. आजचा हा विषय तसा गंभीर होता, पण स्वसंरक्षण हा प्रत्येक स्त्रीचा मुद्दा आहे, प्रत्येक पुरुषाचा मुद्दा आहे. तर ह्या विषयावरती आपण अलर्ट राहणं हे तितकंच गरजेचं आहे. या नोटवर आजचं डिस्कशन थांबूयात. नवीन विषयासह पुन्हा लवकरच भेटू. नमस्कार.